Good morning, class. This is Vivekananda Prabodhani. Today we are going to see our first poem, that is Teenager's Prayer. विवेकानंद प्रबोधनीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 10वीची मराठी मीडियमची टीनेजर्स प्रेयर ही पोएम बघणार आहोत. 1.1 A Teenager's Prayer. पोएट आहेत जे मॉस. Now, before going to start, we will see some instructions regarding this video. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण काही सूचना बघणार आहोत. पहिली सूचना आहे, प्लीज ओपन ई-बुक PDF फाइल इन युअर मोबाईल फोन और कम्प्युटर while watching. तुमच्या सोयीसाठी तुम्ही ई-बालभारती वेबसाईटवरील इंग्लिशचे पुस्तक आपल्या फोनमध्ये ई-बुक फाईल फोनमध्ये किंवा आपल्या कम्प्युटरमध्ये ओपन करू शकता. 2. If you have any doubts, please send message or picture of your problem on this WhatsApp number 8390935566 or mail us along with the subject to this mail ID helpvpr@gmail.com. जर काही तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शंका असतील, डाउट्स असतील तर तसा मेसेज किंवा ती शंका किंवा तो प्रॉब्लेम एका कागदावरती लिहून त्याचा फोटो ह्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा. नंबर आहे 8390935566 8390935566 किंवा तुम्ही helpvpr@gmail.com ह्यावरती मेल करू शकता. 3. प्लीज नोट डाऊन वोकॅब्युलरी. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे की ह्या कवितेमध्ये मी जे काही शब्दार्थ सांगेल किंवा जे काही वोकॅब्युलरी सांगेल ते तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. ओके. नाउ वी विल सी इंट्रोडक्शन ऑफ दिस पोएम. ह्या पोएममध्ये नक्की काय सांगितलेलं आहे हे आपण बघूया थोडक्यामध्ये. दिस पोएम इज बेसिकली प्रेयर मेड बाय टीनेजर टू गॉड. ही कविता एक प्रार्थना आहे की जी एक किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी देवाकडे करत आहे. टीनेजर विशेस फॉर अ बेटर फ्युचर अँड बेटर लाईफ. आता ती प्रार्थना का करत आहे तर त्याचं आयुष्य चांगलं व्हावं, त्याचं भविष्य चांगलं असावं म्हणून. ऑल्सो टू एनहान्स गुड क्वालिटीज अँड रिमूव्ह बॅड क्वालिटीज दॅट लाईज विदिन. म्हणजेच आपल्यातले काही चांगले गुण आहेत ते बहरून यावे आणि जे काही दुर्गुण आहेत ते कमी व्हावे अशी प्रार्थना देवाकडे करण्यात येत आहे. वी विल सी स्टॅन्झा नंबर 1. आपण पहिलं कडवं बघूया. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक. प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात घेऊन येतो. त्यासाठी मला निर्णय घ्यावे लागतील किंवा मला ॲक्शन्स घ्यावे लागतील. म्हणजेच प्रत्येक दिवशी आपण नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. वी कॅन लर्न मेनी थिंग्स एव्हरी डे, ईच अँड एव्हरी डे. वी कॅन स्टार्ट न्यू स्टडीज, वी कॅन स्टार्ट न्यू हॉबीज, वी कॅन लर्न न्यू स्पोर्ट्स, वी कॅन लर्न न्यू गेम्स एक्सेट्रा. डिसिजन आय मस्ट मेक. त्यासाठी मला निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी मला माझ्या सवयी बदलाव्या लागतील, त्यासाठी मला माझ्या ॲक्शन्स बदलाव्या लागतील. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. म्हणजे मी आणि मीच आहे की जो माझ्या आयुष्याचा मार्ग ठरवेल किंवा निवडेल. दुसरा कोणीही माझ्यासाठी ते काम करू शकत नाही. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आय एम द ओनली पर्सन दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द चूजिंग ऑफ द रोड ऑफ माय लाईफ. नाव वी विल सी स्टॅन्झा नंबर 2. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. I can choose to take road of life that leads to great success. मी माझ्या आयुष्यामध्ये असा मार्ग निवडू शकतो की ज्याद्वारे मला खूप मोठं यश मिळेल. or travel down the darkened road. darkened road म्हणजेच भविष्यातील चुकीच्या वाटा किंवा वाईट सवयी अर्थाने. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस.
डिस्ट्रेस म्हणजे ताणतणाव, डिप्रेशन या अर्थाने. डार्कन म्हणजे रॉंग वे किंवा रॉंग थिंग्स. डिस्ट्रेस म्हणजे डिप्रेशन और स्ट्रेस. मी माझ्या आयुष्यामध्ये असा मार्ग निवडू शकतो की ज्याद्वारे मला खूप काही यश मिळेल, किंवा मी असा पण मार्ग निवडू शकतो की ज्यामध्ये मला खूप ताणतणावाला सामोरं जावं लागेल. म्हणजेच बघा, जर का आपण 10वीमध्ये आहोत आणि 10वीला आपल्याला चांगले मार्क मिळवायचे आहेत आणि चांगल्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, किंवा आयुष्यामध्ये काही करून दाखवायचं असेल, तर आपल्याला अभ्यास किंवा कष्ट केले पाहिजेत. आज आला पहिला रूप की आपण एक मार्ग निवडला, आपण कष्ट घेतले आणि आपल्याला यश मिळालं. किंवा दुसरं बघा, जर का आपण चुकीचा मार्ग निवडला, म्हणजेच आपण करिअर डिसाईड केलं किंवा ठरवलं, पण आपण अभ्यासच नाही केला, आपण टाईम किंवा वेळ वाया घालवला, आपल्याला चुकीच्या सवयी लागल्या, तर आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच पुढे जाऊन ताणतणावाला सामोरं जावं लागेल. अशा प्रकारे. स्टॅन्झा नंबर 3. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. म्हणजेच माझे डोळे सदैव उघडे असू दे, म्हणजे मी चांगल्या प्रकारे बघू शकेन. आता हे शब्दशः अर्थ घ्यायचा का नाही, तर याचा अर्थ असा आहे की जो काही मार्ग निवडलेला आहे त्याच्याविषयी पूर्ण ज्ञान मला असू दे. म्हणजेच त्यातल्या बारकावे काय आहेत त्या गोष्टीमधले, किंवा त्या अभ्यासातले, किंवा त्या करिअरमधले, त्यातले बारकावे जे काय आहेत ते बारकावे मला दिसले पाहिजेत आणि ते मला शिकता आले पाहिजे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि त्यामध्ये जे काही योग्य आहे ते अचीव करण्यासाठी माझ्यामधले जे काही गुण आहेत ते गुण बाहेर येऊ दे. म्हणजे चांगले गुण जे आहेत ते बाहेर येऊ दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी याचा अर्थ तो. स्टॅन्झा नंबर 4. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. Help Lord to just say no when temptation comes my way. Temptation means distraction, वाईट सवयी या अर्थाने. ज्या वेळेला अशा काही वाईट सवयी किंवा असे वाईट विचार माझ्या मनामध्ये येतील, म्हणजेच की कुठल्याही प्रकारचं व्यसनाधीनता, वेळेचा अपव्यय किंवा वेळ वाया घालवणे अशा प्रकारे वगैरे, या काही जेव्हा गोष्टी माझ्या मनामध्ये येतील त्यावेळेला मला नाही म्हणायची ताकद दे. त्या गोष्टीपासून लांब राहायची मला ताकद दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. म्हणजेच काय, ज्या वेळेला मी अशा प्रकारच्या गोष्टीपासून लांब राहील त्या वेळेला माझं शरीर हे खूप चांगलं राहील आणि आयुष्याच्या प्रत्येक दिवसाला मी व्यवस्थितपणे सामोरं जाईल. आयुष्याच्या प्रत्येक दिवसाला माझं शरीर फिट असणार आहे अशी तो प्रार्थना करतो. नाव लास्ट स्टॅन्झा. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. When my teenage years are over, I know that I will see. ज्या वेळेला माझे हे किशोरवयीन अवस्था संपेल, म्हणजेच वय वर्ष 13 ते 19-20 ह्या पुढचा काळ, त्यावेळेला मी बघेन दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आता हे जे काही वर्ष मी जगलो, माझे कॉलेजचे इयर्स असतील, माझ्या शाळेचे शेवटचे इयर्स असतील, किंवा इतर काही गोष्टी असतील, तर याकडे जेव्हा मी मागे वळून बघेन त्यावेळेला मला असं जाणवेल की हे आयुष्य मी खूप चांगल्या प्रकारे जगलो. मी कष्ट केले, मी माझं करिअर निवडलं आणि मी त्यामध्ये यशस्वी झालो. त्यावेळेला मला असं वाटेल की जणू काही तूच म्हणजेच देवच माझ्याबरोबर चालत होता. म्हणजेच काय की ज्या वेळेला आपण असं आयुष्य चांगल्या प्रकारे जगतो त्यावेळेला आपल्याला अशा प्रकारच्या अनुभूती होतात. म्हणजे जणू काय आपल्याला असं वाटतं की देवच माझ्या पाठीशी उभा होता. पोएट आहेत जे मॉस. ओके, या ठिकाणी आपली पोएम संपते. जर का तुम्हाला डाऊट्स काही शंका असतील तर प्लीज हे त्या व्हॉट्सअप नंबरला किंवा ईमेल ID वरती पाठवा, किंवा व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपमध्ये पाठवा. धन्यवाद.
your assignment. Solve questions in your notebook as per the given in the assignment PDF file. या व्हिडिओ बरोबरच तुम्हाला एक असाइनमेंटची PDF फाईल पाठवलेली असणार आहे. त्यामध्ये तुमचे ह्या कवितेचे क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स तुमच्या वहीमध्ये सॉल्व करा आणि पाठवून द्या. धन्यवाद.